प्रत्येक विद्यार्थ्यांचं कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण याच्यामध्ये फायनल अकाउंट ते मीनिंग पाहणार आहोत. तर द प्रायमरी एम ऑफ अकाउंटिंग इज असेसमेंट ऑफ बिझनेस परफॉर्मन्स फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द स्टेक होल्डर, ओनर्स, एम्प्लॉई, सप्लायर, कस्टमर अँड फायनान्सर. बिझनेस हा एका व्यक्तीचा मर्यादित नसतो. बिझनेसमध्ये अमर्यादित लोक असतात. जसं ओनर आहे म्हणजेच त्यांचे मालक, त्यानंतर एम्प्लॉईज आहे, त्यानंतर सप्लायर आहे, कस्टमर. म्हणजे जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व राहते. कस्टमर पण राहतात, ओनर पण राहतात, सप्लायर राहतात, आणखी कस्टमर राहते आणि फायनान्शियल म्हणजे फायनान्सर जे आपल्याला पुरवठा करतात, जसं इंडस्ट्रीला स्टेक होल्डर्स वगैरे किंवा शेअर होल्डर्स पैसा पुरवतात तशा प्रकारे. तर याच फायनल अकाउंटमुळे काय होते, सगळ्यांना एक शाश्वती होते की या फायनल अकाउंटच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रॉफिट किती झाला आहे, प्रामाणिकपणे तोटा किती झाला आहे आणि कुठल्याही प्रकारचा फसवणुकीचा प्रकार हा आपल्याला दिसून येत नाही. याचं एक कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे आणि कॅल्क्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. तर ते आहे फायनल अकाउंट. सगळं 11वीपासून 12वीपासून सगळीकडे महत्त्वाचं असेल तर ते फायनल अकाउंटच आहे, अगदी CA पर्यंत. तर विच विल हेल्प देम टू फॉर्म द ओपिनियन ऑन द फायनान्शियल पोझिशन ऑफ देअर बिझनेस कॉन्सर्न. हे सगळ्यांचं जे ओपिनियन आहे, मतं आहे, हे फायनल अकाउंटच्या माध्यमातून किंवा बिझनेसच्या माध्यमातून हे अकाउंटची प्रूफ देते की आपला बिझनेस हा अशा प्रकारे चाललेला आहे. फॉर दिस पर्पज व्हेरियस अकाउंटिंग रिपोर्ट आर प्रिपेअर्ड इन द फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये खूप सारे पद्धत किंवा जे अकाउंट्स आहेत ते बनवल्या जातात. याच्या आधी आपण अकाउंटचे रूल्स अँड रेग्युलेशन, अकाउंटची डेफिनेशन, अकाउंटची मिनिंग असे व्हिडिओ केलेले आहेत. तर ते तुम्ही बघितले नसाल तर त्याला सुद्धा एकदा भेट द्या. फायनल अकाउंट्स आर अ फायनान्शियल स्टेटमेंट दॅट व्हॅलिडेट अँड एक्सप्लेन वर्किंग रिझल्ट अँड फायनान्शियल स्टेटस फॉर द स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम फॉर द पर्टिक्युलर डेट. आपल्याला माहिती आहे की एका वर्षासाठी हे फायनल अकाउंट आपण चांगल्या तऱ्हेने बनवतो आणि एका वर्षामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो की आपला बिझनेस पहिले कसा होता, आत्ता कसा आहे, त्यानंतर आपण किती पैशांचा आपण यामध्ये वापर केलेला आहे आणि प्रॉफिट कशा प्रकारे झाला किंवा आपल्याला तोटा कसा झाला हे आपल्याला फायनल अकाउंटच्या माध्यमातून कळते. इट इज अ सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असते, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस असते आणि सगळ्यात शेवटी आपण बॅलन्स शीटसुद्धा तयार करतो. तर बॅलन्सिंग फिगर ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज अ ग्रॉस प्रॉफिट ऑर अ ग्रॉस लॉस. ट्रेडिंग अकाउंटमधून आपल्याला काय माहिती पडते, तर ग्रॉस प्रॉफिट झाला म्हणजे त्याला आपण म्हणतो की ढोबळ नफा झाला किंवा ढोबळ लॉस झाला हे आपल्याला कळतं. त्यानंतर आणखी आपण डीपमध्ये जातो आणि फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस जे अकाउंट आहे तयार करतो. त्याच्यामधून आपल्याला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस करते. वेअरलेस द बॅलन्स शीट शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द असेट अँड लायबिलिटीज ॲज अ गिवन पिरियड. एका वर्षासाठी आपल्या पूर्ण बॅलन्स शीट जी आहे ती माहिती सांगते कशाची, पोझिशन ऑफ द असेट अँड लायबिलिटीजची. तर अशा प्रकारे हे फायनल अकाउंट आहे. यासोबतच द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फायनल अकाउंट इज टू डिटरमाइन द ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, त्यानंतर नेट प्रॉफिट अँड नेट लॉस आणि त्याच्यानंतर फायनान्शियल इयरसाठी ग्रॉस प्रॉफिट माहीत झाला पाहिजे, ग्रॉस लॉस झाला पाहिजे म्हणजे माहीत झाला पाहिजे आपल्या बिझनेसला, त्यानंतर नेट प्रॉफिट आणि नेट लॉस माहीत झाला पाहिजे आपल्या बिझनेसला. हे सगळी माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला हे आपण आपल्या पैशाची म्हणा किंवा आपल्या फायनल अकाउंट जे आहे ते तयार करत असतो. फायनल अकाउंट शो द ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. करेक्ट इन्फॉर्मेशन आपल्या बिझनेसची देते. त्यासोबतच इट इन्फॉर्म द ऑपरेटिंग रिझल्ट, एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस टू द स्टेक होल्डर अँड टू टेक द फायनान्शियल डिसिजन. आपलं पूर्ण फायनान्शियल डिसिजनचे आपलं मॅनेजमेंट किंवा आपल्या इंडस्ट्रीचे पाहते, त्याच्या माध्यमातून आपल्याला डिसिजन घेता येते, आपला बिझनेस वाढवता येते. इट एनेबल कंट्रोल द फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस इफेक्टिव्हली. कुठल्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे, कुठे आपण इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे, या सगळ्याचं डिसिजनसुद्धा आपलं बॅलन्स शीटच आपल्याला चांगल्या तऱ्हेने सांगत असते. फायनल अकाउंटचे आपण महत्त्व पाहणार आहोत. तर फायनल अकाउंट्स आर द बेसिस ऑन द which management or a businessman decide business policies to take the financial decision. सगळ्यात पहिले बिझनेस म्हणजे डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. डिसिजन घेतल्याच्या नंतर त्या धोरणाच्या आधारेच आपण सगळी काही जी क्रिया आहे ते पुढे करत असतो. कशा प्रकारे ते बिझनेस आपल्याला आणखी कुठे वाढवायचं असेल, ठीक आहे, तर तिथे ब्रँचेस ओपन करायचे असेल, तर हे सगळं डिसिजन जे आहे ते आपल्या बॅलन्स शीटच्या वरूनच आपण डिसिजन घेऊ शकतो. फायनल अकाउंट गिव्स अ ट्रू पिक्चर ऑफ द फायनान्शियल स्टेटस ऑफ द बिझनेस फायनान्शियल इयर. हे ट्रू पिक्चर आपल्याला दाखवायचं काम करते. फायनल अकाउंट्स आर युजफुल फॉर द ॲक्युरेट अकाउंटिंग रेकॉर्ड. ॲक्युरेट अकाउंटिंग रेकॉर्ड हे प्रोव्हाइड करते. आपण सिंगल एंट्री सिस्टीमसुद्धा बघितलेली आहे, त्याचं सुद्धा व्हिडिओ आपण एक अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर ट्रान्सपरन्सी इन बिझनेस डीलिंग आर द पॉसिबल ड्यू टू द फायनान्शियल स्टेटमेंट. एक ट्रान्सपरन्सी राहते. साधं उदाहरण सांगते की एखाद्या बिझनेसमॅनला जर कर्ज काढायला बँकेमध्ये जायचं
करायचं असेल तर बँक काय मागते, सगळ्यात पहिले फायनान्शियल पोझिशन दाखवायचं. मग कसं दाखवायचं, दुकानामध्ये जाऊन किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन दाखवत नाही, ते डॉक्युमेंट्स दाखवतात आणि डॉक्युमेंट्सनुसार त्यांना कर्ज द्यायचं की नाही किंवा त्यांचा प्रॉफिट कसा पद्धतीचा आहे हे बघून कर्ज देण्याचं काम करते. म्हणजे किती चांगल्या तऱ्हेने आपण डिसिजन घेणं किंवा आपल्या पैशाचा सुद्धा लाभ या फायनान्शियल अकाउंटच्या माध्यमातूनच होतो. त्यानंतर फायनल अकाउंट्स हेल्प टू गेट द क्लिअर ब्रेकअप ऑफ अमाऊंट पेबल टू गव्हर्नमेंट ऑर व्हेरियस टॅक्सेस, इन्कम टॅक्स किंवा GST. आणि गव्हर्नमेंटसुद्धा चांगलं आहे कारण टॅक्सेस आपल्याला किती पेड करावं लागते हे फायनल अकाउंटच सांगते. अँड इट इज अ मेंडेटरी रिक्वायरमेंट टू मेंटेन अ रेकॉर्ड फायनान्शियल स्टेट ऑफ एनी बिझनेस इस्टॅब्लिशमेंट. तर अशा प्रकारे हे फायनल अकाउंट आहे, फायनल अकाउंटचे महत्त्व आहे. आणि फायनल अकाउंट करताना प्रोसेस कोणकोणती आहे, तर सगळ्यात पहिले बिझनेस ट्रान्झॅक्शन जे कोणते डेली होतात त्याला आपण रेकॉर्ड करतो, जनरल एंट्रीज करतो, त्याच्यानंतर लेजर पोस्टिंग करतो आणि पोस्टिंग झाल्याच्यानंतर बॅलन्सिंग लेजर, त्यानंतर आणखी ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट जे आहे तो लास्टमध्ये आपण करून घेतो. तर फायनल अकाउंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट असते. आता आपण पाहणार आहोत की ट्रेडिंग अकाउंट काय आहे. ट्रेडिंग अकाउंट इज अन अकाउंट विच गिव्स द ओव्हरऑल प्रिव्ह्यू ऑफ ऑल द ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. फक्त आपण हे ट्रेडिंगच्या माध्यमातूनच किंवा ट्रेडिंगच्या घटकासाठीच आपण हे ट्रेडिंग अकाउंट करत असतो. द एक्सपेन्सेस अँड लॉसेस रिलेटिंग टू द ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आर डेबिटेड. एक्सपेन्सेस अँड लॉसेस काय केले इथे डेबिटेड केले टू दिस अकाउंट अँड ऑल द आउटवर्ड मुवमेंट्स गुड्स अँड स्टॉक गुड्स ॲट द एंड ऑफ द इयर आर रेकॉर्डेड ॲट द credit side of the account. Debit side of trading account is include the activities such as opening stock. आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करतो बघा, ओपनिंग स्टॉक लिहितो, परचेस लिहितो, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहितो, वेजेस, त्यानंतर फ्राईट आणि कॅरेज, इनवर्ड, कोल, गॅस, फ्युअल, वॉटर, मॅन्युफॅक्चरिंग, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस हे सगळं आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहितो. सिमिलरली क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग इन्क्लूड द क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला आपण काय लिहितो, क्लोजिंग स्टॉक, सेल्स, विक्री आपण किती केली, त्यानंतर लेस रिटर्न kinds of the goods that used for the promotion as a free sample goods withdrawn by the proprietors for the personal reason, and therefore said a trading account is prepared to ascertain gross profit or loss. आपण याच्या माध्यमातून आपल्याला ढोबळ नफा आणि ढोबळ तोटा हे करतो फॉर अ गिवन पिरियड, एका मर्यादित टाईमसाठी. आणि वेन देर इज अ क्रेडिट बॅलन्स, जर आपल्याला क्रेडिट बॅलन्स झालं तर इट इज रिफर टू द ग्रॉस प्रॉफिट, आपल्याला काय होते ग्रॉस प्रॉफिट होते. अँड व्हेन द डेबिट बॅलन्स, जर आपल्याकडे डेबिट बॅलन्स झालं तर काय होते रिफर टू द ग्रॉस लॉस, आपलं नुकसान झालं आपण समजायचं. आणि इट ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्यानंतर आपण याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे ट्रान्सफर करतो आणि ट्रेडिंग अकाउंट अशा प्रकारे होते. त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आहे. तर अशा प्रकारे आपण मिनिंग ऑफ फायनल अकाउंट बघितलं, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट बघितले आणि त्याची प्रोसेस बघितली, त्यासोबतच ट्रेडिंग अकाउंट बघितलं. तर ट्रेडिंग अकाउंटच्या आणखी आपण महत्त्वाची गोष्टी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुम्हाला आणखी महत्त्वाचे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.